नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण बघणार आहोत. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे क्रिएट युअर ओन स्टोरी बुक फॉर लायब्ररी स्टुडंट. आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्याला लहान मुलं जर आपल्या ग्रंथालयात असतील किंवा जर आपल्याला एखाद्या चाइल्ड सेक्शन तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्टोरी बुक्स बनवायचे असतील तर आपण ए आयच्या मदतीने लहान मुलांसाठी स्टोरी बुक्स तयार करू शकतो. तर त्या स्टोरी बुक आपण ऑडिओ फॉर्मॅटमध्ये असेल, ई फॉर्मॅटमध्ये असेल आणि प्रिंट फॉर्मॅटमध्ये असेल, असं तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. तर ते कशा पद्धतीने व्हिडिओ आपलं बुक ई बुक आपल्याला बनवायचं आहे, स्टोरी बुक बनवायचं आहे, हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे. तुम्हाला इथे टाकायचं gemini.google.com. जेमिनी तिथं लॉग इन करायचं, आपल्याला साइन इन करायचं आहे विथ गुगल. गुगलने लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला जेमिनीच्या 3 लाईन्स जिथे दिसतील, 3 लाईन्सच्याच खाली तुम्हाला जेम्स नावाचा ऑप्शन दिसेल आणि या जेम्समध्ये एक्सप्लोर जेम्स नावाचा ऑप्शन दिसेल. या एक्सप्लोर जेम्समध्ये तुम्ही गेले की तुम्हाला इथे पहिलंच ऑप्शन दिसेल स्टोरी बुक. ओके. तर या स्टोरी बुकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी स्टोरी बनवायची आहे, ज्या पद्धतीची स्टोरी बनवायची आहे, त्या स्टोरीचं टायटल असेल किंवा त्या स्टोरीबद्दल थोडक्यात माहिती असेल, ही तुम्हाला इथे द्यायची आहे. त्या पद्धतीने तुम्हाला तो स्टोरी बनवून देणार आहे. तर ती तुम्हाला मराठीत बनवायची, इंग्लिशमध्ये बनवायची, हिंदीमध्ये बनवायची, तुम्हाला ती हव्या त्या भाषेमध्ये तुम्ही ते तयार करू शकता. तर मी आता त्याला एक संगणकाचा फायदा काय आहे त्या संदर्भातली एक स्टोरी मला मुलांना द्यायचे, तर मी त्या संदर्भातलं इथे एक टायटल टाकतो. मला एक मला एक कम्प्युटरचे फायदे फायदे काय आहेत या याबद्दल एक स्टोरी बुक हवे आहे. ठीक आहे. मला एक कम्प्युटरचे फायदे काय आहेत याबद्दल एक स्टोरी बुक हवे आहे. त्यातून बोध निर्माण व्हावा. मी फक्त एवढंच सिंपल लिहिलेलं आहे, काय जास्त मी त्याला टेक्स्ट देत बसलो नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही जेमिनीच्या आस्क फीचरमध्ये जाऊन तिथून चांगली स्टोरी तयार करून ती इथे पेस्ट केली तर त्या स्टोरीबद्दलचं पण तुम्हाला स्टोरी बुक तो तयार करून देऊ शकतो. मी आता फक्त एवढीच माहिती दिली आणि त्याला मी सबमिट म्हणलंय. सबमिट म्हणल्यानंतर आता तो त्या जे काय मी त्याला माहिती सांगितली आहे त्याच्यावर तो ड्राफ्टिंग तयार करेल. ड्राफ्टिंग तयार करून तो आपल्याला एक ग्राफिकल खूप छान अशी इमेजेस सहित आपल्याला एक स्टोरी बुक तयार करून देणार आहे. आता आपण बघूया. मी फक्त कम्प्युटरचे फायदे काय आहेत याबद्दलचं एक स्टोरी बुक, मला म्हणजे स्टोरी फॉर्मॅटमध्ये मुलांना संगणकाची माहिती पटवून देणं, कशा पद्धतीने कम्प्युटर फायद्याचं आहे हे आपण त्यांना देऊ शकतो. आणि विशेषतः हे आपल्याला ई फॉर्मॅट, प्रिंट फॉर्मॅट, ऑडिओ फॉर्मॅट, तिन्ही फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला देता येणार आहे. तुम्हाला जो योग्य वाटेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्यांना देऊ शकता. आता स्टोरी बुक तयार करत आहे, आता इलुस्ट्रेशन तयार करत आहे आणि इलस्ट्रेशन नंतर आता त्यांनी आपलं स्टोरी बुक पूर्णपणे तयार केलेलं आहे. तर ते आता आपल्यासमोर येईल. हे बघा, जादूची पेटी, संगणकाचे फायदे. ठीक आहे. तर आता इथे त्यांनी कव्हर पेज बनवून दिलेलं आहे आणि आपण बघूया पुढे. अरवीला आज खूप कंटाळा आला होता. तिला शाळेचा गृहपाठ करायचा होता, पण तिला एका प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. ती खूप विचार करत होती, पण काहीच आठवत नव्हते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लहान मुलांच्या दृष्टीने एक आहे की त्याचा फायदा लगेच संगणकाच्या पडद्यावर सूर्यमालेची सुंदर चित्रे आणि माहिती दिसू लागली. आरोहीला सर्व काही लगेच समजले. अरे वा, हे तर खूप सोपे आहे, ती आनंदाने म्हणाली. म्हणजे तिला त्याचा उपयोग झाला तिच्या अभ्यासामध्ये आणि त्याचा फायदा शेवटला दिला असं सांगितलं. होय, अरे संगणक एक अद्भुत साधन आहे. तो आपल्याला शिकायला, संवाद साधायला आणि नवीन गोष्टी तयार करायला मदत करतो, पण त्याचा वापर नेहमी चांगल्या गोष्टीसाठी आणि योग्य वेळेत करायला हवा. म्हणजे तिथं बोध पण आपल्याला त्यांनी दिलेला आहे. तर अशा पद्धतीने किती सुंदर असं ई बुक, आपलं ई बुक किंवा स्टोरी बुक आपण ज्याला म्हणू, ते इथं तयार करून दिलं आहे. त्याला जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर ऑप्शन तुमच्या समोरच आहे, प्रिंट करू शकता.
इथे त्याला जर शेअर करायचं असेल सोशल मीडिया तुम्ही शेअर करू शकता. आणि हे जर तुम्हाला ऑडिओ फॉर्मॅटमध्ये हवं असेल तर इथे तुम्ही टिक करा. हे तुम्हाला आजोबांनी तिला संगणकावर तिच्या दूरच्या मावशीसोबत व्हिडिओ कॉल करून दाखवला. मावशी खूप दूर राहत होती, पण आता ती आरोहीला संगणकावर स्पष्ट दिसली आणि बोलू शकली. ठीक आहे. तर मग हे आजोबांनी तिला संगणकावर चित्रे काढायला अशा पद्धतीने ऑडिओ फॉर्मॅटमध्ये सुद्धा हे बुक तुम्ही मुलांना ऐकवू शकता. तर हे ऑडिओ बुकचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली आज बनवला होता की जेणेकरून आपण आपल्या मनात संकल्पना जी आहे त्या संकल्पनेच्या आधारित आपण AIच्या माध्यमातून स्टोरी बुक तयार करू शकतो आणि ती इतरांना आपण शेअर पण करू शकतो, प्रिंट करून देऊ शकतो किंवा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये ऐकवू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.